आजच्या या विशेष आणि सविस्तर चर्चेत सगळ्यांचं स्वागत आहे. आजची तारीख आहे 27 फेब्रुवारी. आपल्या सगळ्यांच्या सांस्कृतिक कॅलेंडरवर खूप महत्वाचा दिवस. कारण उद्या आपण मराठी भाषा दिन साजरा करतोय. अगदी. आणि याच निमित्ताने आपण आजच्या या सखोल विश्लेषणासाठी काही खूपच रंजक स्रोत एकत्र केलेत. हो, म्हणजे यात काही अभ्यासपूर्ण लेख आहेत, संशोधकांच्या नोंदी आहेत आणि मराठी भाषा दिनाचा वारसा स्पष्ट करणारे संदर्भ आहेत. मराठी ही म्हणजे केवळ व्याकरणाच्या नियमात बांधलेली किंवा संवादांपुरती मर्यादित असलेली भाषा नाहीये. नाही, ती आपली एक ठळक ओळख आहे, संस्कृती आहे. नक्कीच. तिचा जो 1000 वर्षांचा एक प्रवास राहिलाय, तो कसा होता आणि आजच्या या डिजिटल युगात तिचं नेमकं स्थान काय आहे, याचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. हो, तर ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. कारण भाषा म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नसते. ती विचार करण्याची एक पद्धत असते. अगदी. आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची एक अफाट ताकद असते. आणि याच कॅनव्हसवर जेव्हा आपण भाषेचा विचार करतो ना, तेव्हा आपण फक्त शब्द बघत नाही, त्यामागील मानवी इतिहास, तिथली माती आणि मानसिकता बघत असतो. पण माझ्या मनात इथूनच सुरुवात करण्याची उत्सुकता आहे की 27 फेब्रुवारी हाच दिवस का निवडला गेला. हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. कारण बघा ना, महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराज आहेत, अनेक मोठे संत आहेत ज्यांनी भाषेसाठी एवढं काम केलं. मग 27 फेब्रुवारीच का? हा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राचे थोर कवी, नाटककार आणि साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर. हो, त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. आता कुसुमाग्रजच का असा प्रश्न पडू शकतो. हो ना. तर कुसुमाग्रजांचं मराठी साहित्यातील योगदान हे एखाद्या दीपस्तंभासारखं आहे. त्यांनी केवळ निसर्गावर कविता केल्या नाहीत. म्हणजे त्यांच्या साहित्यातून सामाजिक भान जास्त दिसतं. अगदी नेमकं हेच. त्यांनी कविता, नाटक, कथा, कादंबरी या सगळ्या क्षेत्रांत अफाट काम केलं. नटसम्राट सारखं नाटक तर मैलाचा दगड आहे. हो, त्यातील मानवी स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान यांचं अत्यंत प्रभावी आणि काव्यात्मक चित्रण त्यांनी केलं. त्यांच्या या विचारप्रवर्तक लेखनामुळेच मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कारासारखा सर्वोच्च सन्मान मिळाला. म्हणजे एका अर्थी राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळाली. बरोबर. आधुनिक मराठी साहित्याला त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. मग याचा अर्थ असा होतो की हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाहीये. अजिबात नाही. तो मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करण्याचा आणि नव्या पिढीला भाषेच्या परंपरेशी जोडण्याचा एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे. आपण साहित्यिकांचा सन्मान करतो, पण त्यातून भाषेचाच सन्मान होत असतो. मुळं खूप खोल आहेत. हो, स्रोतांमध्ये दिलेल्या माहितीनुसार मराठीची मुळे सुमारे 1000 वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्र प्रदेशात सापडतात. 1000 वर्षे? हो, संस्कृतपासून विकसित झालेली देवनागरी लिपीत लिहिली जाणारी भाषा म्हणजे एवढी स्थित्यंतरे आली तरी ती टिकून कशी राहिली? हां, खरोखरच अचंबित करणारा विषय आहे. काय सांगतं ते विश्लेषण? बघा, मराठीची खरी ताकद राजांच्या दरबारात नव्हती. अच्छा. राजदरबारात नेहमीच सत्ताधाऱ्यांची भाषा चालते, पण मराठी टिकली आणि वाढली ती संतांच्या परंपरेमुळे. म्हणजे संत परंपरा हाच भाषेचा खरा आधार होता? अगदी. संतांनी ही भाषा थेट मातीतल्या सामान्य माणसाच्या ओठांवर आणली. जसं की संत ज्ञानेश्वर. हो, ज्ञानेश्वरांचं योगदान तर शब्दांच्या पलीकडचं आहे. आणि नुसतं भाषांतर नाही केलं, त्यांनी मराठी भाषेला एक अद्भुत असा आध्यात्मिक गोडवा मिळवून दिला. बरोबर. आणि मला वाटतं त्यानंतर संत तुकारामांचा टप्पा येतो. हो, तुकारामांनी त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून थेट सामान्य माणसाच्या मनात जागा निर्माण केली. त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणी, त्यांचं तत्वज्ञान हे सगळं अभंगातून आलं. अगदी. त्यांनी भाषेला एक प्रकारचा रांगडेपणा आणि विलक्षण ताकद दिली. यासोबतच समर्थ रामदासांचा उल्लेखही श्रोत्यांमध्ये अत्यंत महत्वाचा मानलाय. समर्थ रामदास आणि दासबोध. हो, संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी जिथे अध्यात्म आणि भक्तीचा पाया रचला, तिथे समर्थ रामदासांनी दासबोधातून समाजाला व्यवहार ज्ञान दिलं. म्हणजे व्यवस्थापन, राजकारण, प्रपंच, हे सगळं त्यांनी मराठीतून शिकवलं. हे सगळं ऐकताना मला एक रूपक आठवतंय. जणू काही एका भव्य इमारतीचं बांधकाम डोळ्यासमोर उभं राहतंय. कसं? रचला. आणि मग आधुनिक काळात कादंबरी, नाटक आणि पत्रकारितेने या भाषेची इमारत अधिकच समृद्ध केली. हे रूपक अगदी चपखल आहे. पाया भक्कम असल्यामुळेच आधुनिक काळात बदलणाऱ्या स्वरूपांना भाषा सामावून घेऊ शकली. नक्कीच. आणि यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आजचा आधुनिक काळ, डिजिटल युग. हो, इथे संवादाची दिशाच बदलते.
कारण आज मराठी केवळ पुस्तकांबंदिस्त नाहीये. नाही, ती आता सोशल मीडिया, ब्लॉग्स, यूट्यूब आणि डिजिटल न्यूजच्या माध्यमातून नव्या पिढीच्या हातात पोहोचली आहे. इंटरनेटच्या कानाकोपऱ्यात ती सहज उपलब्ध आहे. पण इथेच श्रोत्यांनी एका अत्यंत महत्वाच्या विरोधाभासावर प्रकाश टाकलाय. ही एक दुधारी तलवार आहे. दुधारी तलवार? कसं काय? एका बाजूला आपण पाहतो की डिजिटल माध्यमांमुळे भाषेचा वापर नक्कीच वाढलाय. हो, रोज लाखो मेसेजेस मराठीतून फॉरवर्ड होतात. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला याच माध्यमांमुळे भाषेची शुद्धता म्हणजे शुद्धलेखन, शब्दसंपदा आणि वाचन संस्कृती मात्र कमी होत चालली आहे. हा मुद्दा खूपच खरा आहे. आपण बघतो की अनेक जण मराठी टाईप करताना इंग्रजी कीबोर्डचा वापर करतात. हो, आणि मग स्पेलिंग मिस्टेक्स होतात. शिवाय संवादाचा वेग वाढवण्यासाठी आपण आता शब्दांऐवजी फक्त इमोजी वापरू लागलोय. नक्कीच. त्यामुळे शब्दसंपदा वेगाने आक्रसत चालली आहे. पूर्वी भावना व्यक्त करण्यासाठी शेकडो चपखल शब्द होते. आता आपण फक्त एक हसरा किंवा रडका चेहरा पाठवून मोकळे होतो. आणि सलग एक पानभर दर्जेदार साहित्य वाचण्याची एकाग्रताही कमी झालीय. हा विरोधाभास खरंच अस्वस्थ करणारा आहे. जग बदललं तरी माणूस आपल्या मातृभाषेत सर्वात प्रामाणिक असतो. क्या बात है. हे विधान मानवी मानसशास्त्राचा खूप मोठा पैलू उलगडून दाखवतं. हो ना, आपण कामाच्या ठिकाणी कितीही इंग्रजी बोलत असो, पण अचानक ठेच लागली की तोंडातून आई ग असंच निघतं. अगदी. भावनांची प्रामाणिकता ही मातृभाषेशीच जोडलेली असते. मग हे सगळं ऐकल्यानंतर साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो. की आपण काय करू शकतो? हो, माहितीच्या ओझ्यात न रमता आपण वैयक्तिक पातळीवर व्यावहारिक उपाय काय करू शकतो? पहिलं म्हणजे दररोज किमान 10 मिनिट मराठी वाचन करणं किंवा एखादा नवीन मराठी शब्द शिकणं. हे अगदी सहज शक्य आहे. दुसरा म्हणजे आपल्या कुटुंबात आणि दैनंदिन जीवनात मराठीतून संवाद वाढवणं. आणि तिसरा उपाय मला वाटतो पुस्तकांसंदर्भात होता. हो, मराठी पुस्तके विकत घेऊन वाचन संस्कृतीला प्रत्यक्ष हातभार लावणं. केवळ पीडीएक्स वाचून चालणार नाही. बरोबर. लेखक आणि प्रकाशक टिकले पाहिजेत. आणि चौथा आणि सर्वात महत्वाचा उपाय, पुढच्या पिढीला म्हणजे मुलांना मराठी साहित्य, कविता, अभंग किंवा श्लोकांची ओळख करून देणं. कारण आजकाल मुले घरातही इंग्रजी किंवा हिंदीतच बोलताना दिसतात. म्हणूनच तज्ज्ञांनी स्रोतांमध्ये ठासून सांगितलंय की भाषा जिवंत राहते ती वापरातून. जर दैनंदिन जीवनातून मराठी बोलणे कमी झाले तर पुढची पिढी ती कशी जपणार? वापरात नसलेली भाषा हळूहळू मृतवत होऊ शकते. हा अत्यंत महत्वाचा इशारा आहे. खरंच, आपण या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला तर एक गोष्ट स्पष्ट होते. मराठी म्हणजे फक्त एक भाषा नाही. ती आपली ओळख आहे. आईचा आवाज, गावची ओळख, संस्कृतीची शिदोरी आणि विचारांची ताकद आहे. मातृभाषा ही माणसाच्या आत्म्याचा सर्वात जवळचा आवाज असतो. आत्म्याचा सर्वात जवळचा आवाज. हो. त्यामुळे मराठी भाषा दिन हा केवळ एक उत्सव नसून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा क्षण आहे. अगदी खरंय. आणि या सगळ्या विचार मंथनानंतर आपण एका अशा प्रश्नावर येऊन थांबतो जो चर्चेच्या पुढे जाणार आहे. एकीकडे डिजिटल जगात मराठीचा वापर वाढत आहे, पण वाचन संस्कृती आणि शुद्धता कमी होत आहे. अशा वेळी भविष्यातील मराठी भाषा ही मूळ साहित्य आणि व्याकरण विसरलेली केवळ एक सोयीस्कर संवादाची भाषा उरेल, की तंत्रज्ञानाचाच वापर करून आपण जाणीवपूर्वक तिच्या समृद्ध शब्दसंपत्तीचे पुनरुज्जीवन करू शकू. अगदी. तंत्रज्ञान भाषेला मारत आहे की तिला एक नवीन, अनपेक्षित रूप देत आहे? हा विचार करायला लावणारा प्रश्न आपण आज इथे ठेवून जातोय. या सखोल विश्लेषणात आणि रंजक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. आपली मातृभाषा अशीच समृद्ध होत राहू. धन्यवाद.